नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? अगदी छानच राहा, माझे छान छान व्हिडिओ पाहत जा. आज आहे बघा मेथीची भाजी घेतलेली, अगदीच गावरान मेथीची भाजी आहे ही. गावरान मेथीची भाजी आणि इलायती मेथीची भाजी याच्यामध्ये भरपूर फरक असतो, तो तुम्हाला याच्यात दिसूनसुद्धा. पहा, ही गावरान मेथीची भाजी आणि पानं खूप लहान लहान आहे आणि खूप म्हणतात ना, गावरान भाजी मेथीची खूप पौष्टिक अशी असते. चला आता ही भाजी आपण थोडीशी मी भाजी चिरून घेणार आहे, जास्त बी नाही आहे. आबडधोबड चिरायची म्हणजे बघा, म्हणजे आबडधोबड हे तुम्हाला समजच असेल, आपल्याला काही जास्त चिरायची नाही आहे. पाहू शकता इथं मी आबडधोबड भाजी अशी चिरून घेतलेली आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर मी आता इथं पाणी वाटणार आहे. भाजी अगदी छान पद्धतीने मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही, स्वच्छ भाजी धुतली की त्याला माती वगैरे मावा असला तरी पूर्ण हा पडून जातो. चला इथे गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मी आता 2 पळ्या तेल टाकणार आहे. मेथीची भाजी खरंच खूप वेगळी आहे, वेगळ्या पद्धतीने अगदी नवीनच रेसिपी आहे मैत्रिणींनो, आणि खायला बी खूप चवदार अप्रतिम लागते. मग आता वेगळी भाजी म्हणल्यावर तुम्हाला बी प्रश्न पडला असेल, वेगळी म्हणजे कशी करायची? मग चला पाहूया आता मैत्रिणींनो, आपण ही वेगळी भाजी आज कशी बनवणार आहे. आणि खरंच खूपच छान भाजी होती ही. चला मस्त तेल तापलं आहे. जिरी मोहरीची आता इथं फोडणी टाकूया. पहा, जिरी मोहरीचा अगदी छान पद्धतीने तडका बसलेला आहे. तेल आहे आपलं मापात तापलं आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे टेचलेला लसूण. भरपूर सारा लसूण मी टाकलेला आहे. पहा मैत्रिणींनो, अगदी सालीसहित टेचला आहे मैत्रिणींनो, आणि सालीसहित टेचला की खरंच खूप पौष्टिक असतो हा लसूण. त्याच्यानंतर टाकल्यात हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला 1 कांदा उभा चिरून घेतलेला, तो सुद्धा मी टाकला आहे. पहा, आता पूर्ण कांदा मिरच्या हे अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का. अगदी त्याचा कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे. हे बघा, खायला बी अगदी अप्रतिम अशी ही भाजी लागते मैत्रिणींनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. त्याच्यानंतर आपण इथं 1 टॅमॅटो चिरला आहे, तो सुद्धा टाकून देणार आहे. हो का मैत्रिणींनो, तुम्ही ना अशा पद्धतीने एकदा तरी मेथीची भाजी करून पहा आणि खाऊन पहा, आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली. आपण दरवेळेस 30 मेथीची भाजी करतो, काहीतरी वेगळं म्हणतात ना, मग ते असं करायचं. अगदी कलरफुल बघा, हे टाकले एकदम कलरफुल दिसतंय. कलर बी काय छान दिसतोय मैत्रिणींनो. कांदा टॅमॅटो दोन्ही छान पद्धतीने फ्राय झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची मेथी. आता इथं संपूर्ण मेथी मी टाकून घेतलेली आहे. आता ती आपल्याला अगदीच चांगल्या पद्धतीने अशी खालवर बघा करून घ्यायची. हे बघा, पूर्ण अशी मी खालवर करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. भाजीचा रंग बी खूप छान दिसतो मैत्रिणींनो. रंग तर आपला हाय असाच राहणार आहे, अजिबात बदलणार नाही, हिरवागार रंग दिसणार. आता इथं आपल्याला मीठ लगेच नाही टाकायचं बरं का. मीठ हे नंतर टाकायचं, कारण की आपली भाजी ज्यावेळेस आपण हलवतो त्यावेळेस आपली भाजी थोडी कमी होते. आता इथं मी आबडधोबड शेंगदाण्याचा कूट, तुम्हाला किती आवडतो त्यानुसार तुम्ही टाकू शकता. मी बी जसा लागन तसा टाकणार आहे. पहा, चवीपुरतं आता इथं मीठही घालून घेतलं आहे. मीठ शेंगदाण्याच्या कुटावर टाकलं की आपलं मीठ संपूर्ण ह्या भाजीला लागतं आणि शेंगदाण्याच्या कुटाला सुद्धा लागतं. पहा मैत्रिणींनो, भाजीची चव अजूनच वाढते. मी आता तुम्हाला ह्या भाजीमध्ये बरंच काही समजून सांगितलेलं आहे. पहा, एक गोष्ट तुम्हाला समजून सांगितलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली भाजी अगदीच तयार होत आलेली आहे बरं का. पूर्ण हलवून दिल्यावर मला थोडा कमी कूट वाटला, मग मी पुन्हा टाकला आहे. पहा, थोडासा. त्याच्यानंतर 1 मिनिट झाकण ठेवणार आहे. पहा, लगेच पाहणार आहे. फक्त 1 वाफ काढून घेतली, जास्तही झाकण ठेवलं नाही मैत्रिणींनो. भाजी अगदीच आपली रेडी झालेली आहे. खूप छान भाजी, चव बी खूप अप्रतिम लागणार ह्या भाजीची.
आणि खरंच खूप पौष्टिक. एकदा अशा पद्धतीने भाजी करून पहा, तुम्हाला वाटेल आपण तांदूळच्याचीच भाजी खातो काय. पहा किती सुंदर झाली भाजी. अगदी आपली रेडी झालेली आहे बरं का. पहा अगदीच मोकळी फडफडीत, अजिबात गिचका बिचका झालेला नाही ह्या भाजीचा. आणि खरंच खूप छान झाली मैत्रिणी भाजी. मग टिफिनसाठी झाली का नाही आपली खास भाजी तयार. आपल्या ताटाची शोभा वाढवणारी ही भाजी. पहा एकदा करून मैत्रिणी. चला मग उद्या भेटूया. बाय.